नमस्कार. नर्मदे हर. मी सोनाली लिखितकर इंडियन मेडिटेशन या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे. तर आज आपण बघणार आहोत की ऋषिकेशच्या जवळ असणारी वसिष्ठ गुफा याच्याविषयीची माहिती. तर नुकताच मला वसिष्ठ गुफाला जाण्याचा योग आला. अनेक वर्षांपासून मला ही वसिष्ठ गुफा पाहण्याचं खूप मनात होतं. तर या ठिकाणी कसं जायचं आणि इथं पाहण्यासारखं काय काय आहे आणि तिथे मला काय काय अनुभव आले या गोष्टी ऐकण्याचा तुम्हाला नक्कीच खूप उत्सुकता असेल. तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता या वसिष्ठ गुफाला जाण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला ऋषिकेशला जावं लागतं. म्हणजे दिल्लीपर्यंत तुम्ही कोणत्याही मार्गाने येऊ शकता आणि दिल्लीपासून मग आम्ही त्यानंतर बसनं, एक फ्लिक्स बस म्हणून हल्ली नवीन बस निघाल्या आहेत, ठीकठाक आहेत तशा, तर त्याच्याने तुम्ही जाऊ शकता. साधारणपणे 7 तासाचा वेळ लागतो आणि 250 किलोमीटरच्या जवळपास अंतर आहे दिल्लीपासून ऋषिकेशपर्यंत. आणि जर इच्छा असेल तर ज्या लोकांना, तर ते लोक टॅक्सी वगैरे पण घेऊ शकतात. तर मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी असं आम्ही तिघंजणं या ठिकाणी गेलो होतो. आणि मग 7 तासाचा प्रवास झाला आणि आम्ही डेहराडूनला पोचलो आणि आम्ही डेहराडूनला मुक्काम ठरवला होता एक 2-3 दिवस आणि त्याच्यानंतर मग तिथूनच आम्ही एक दिवस ऋषिकेश बघायला गेलो. तर आता डेहराडून ते ऋषिकेश हे अंतर साधारणपणे 1 तास आहे, म्हणजे टॅक्सीनं वगैरे, आणि साधारण 40-1 किलोमीटरचा अंतर आहे ते. आता ह्या ऋषिकेशमध्ये जी ठिकाणं आहेत ती तर बघण्यासारखी आहेतच, पण ऋषिकेशच्यापासून साधारणपणे 22 किलोमीटर लांब ही वसिष्ठ गुफा आहे. तर हा जो रस्ता आहे हा थोडासा वळणावळणाचा आहे. त्यामुळे जरी 22 किलोमीटर अंतर असेल तरी जवळपास 1 तास तर लागतोच आपल्याला तिकडे. आणि याशिवाय पण या भागामध्ये बरीच गर्दी पण असते, कारण की ऋषिकेशवरून जो रस्ता जातो पुढे, म्हणजे या वसिष्ठ गुफाला दिशेने जाताना जो रस्ता लागतो, तर त्याच रस्त्याने पुढे आपल्याला केदारनाथ वगैरे या ठिकाणी जाता येतं. तर या ठिकाणी जाण्यासाठी मग बऱ्याच वेळेला तुमच्या कागदपत्रांचं चेकिंग किंवा रजिस्ट्रेशन वगैरे हे प्रकार सगळे करावे लागतात. कारण केदारनाथची मागच्या काही वर्षांपूर्वी जी झालेली घटना आहे त्याच्यानंतर खूपच तिथे जागरूकता आलेली आहे. तर त्यामुळे तिथे तुम्हाला हे सगळं रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागतं तिथे, आणि मग ते सगळं चेकिंग वगैरे करणं, आणि ह्याच्यामुळे गाड्यांच्या भरपूर लाईनी लागलेल्या असतात. पण आम्ही थोडं लवकर निघालं असल्यामुळे आम्हाला थोडासा रस्त्यामध्ये खूप तेवढी गर्दी लागली नाही, थोडी होतीच पण लागली नाही, खूप जास्ती त्रास नाही झाला त्याचा. आणि असं तुम्ही एखादा तास अंतर ते पार करून गेल्यानंतर उजव्या दिशेला आपल्याला गंगामैयाचं दर्शन तर होतच राहतं, आणि त्याच्यातून मग आपल्याला उजव्याच दिशेला, उजव्या साईडला ही वसिष्ठ गुफा आपल्याला 1 तासाच्या अंतरावर दिसते. तर आता वसिष्ठ गुफेचं काय महात्म्य आहे, तर इथेच वसिष्ठ गुफा आणि त्याच्याजवळच एक अरुंधती गुफा म्हणून आहे. तर वसिष्ठ ऋषी हे आपण सप्तर्षींपैकी एक ऋषी म्हणले जातात. तर या ऋषींनी तिथे तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांच्या पत्नीनं पण तिथे तपश्चर्या केलेली आहे. आणि इथे त्यांची जी मुलं होती तर ती अकाली जेव्हा मृत्यू पावली, तर तेव्हा त्या दुःखाने अगदी सैरभैर झाल्यासारखं होऊन वसिष्ठ ऋषी इथे आले होते आणि त्यांची पत्नी पण आली होती. आणि मग या ठिकाणी त्यांनी तप केलं आहे आणि त्या गुहांमध्ये बसून ते तप केलं आहे आणि असं एकांतवासात ते राहिलेले आहेत, अशी काहीशी कथा इथे आहे. तर मग ते बघण्याचं खूप मनात असल्यामुळे आणि बऱ्याच लोकांनी सांगितलेलं की इथे, आणि हल्ली काय झालेलं आहे ना, थोडंसं याचं एक जास्त प्रसिद्धीकरण झाल्यामुळे फॉरेनचे लोक वगैरे पण इथे येतात, आणि आता आश्रम वगैरे पण तिथे बांधलेला आहे. म्हणजे कोणाला राहायचं वगैरे असेल तरी तिथे ते राहू शकतात, म्हणजे सेवा वगैरे करून वगैरे अशा पद्धतीने, किंवा कोणाला ध्यानधारणा करायचं असेल तर तिथे राहू शकतात. तर मग तिथे आम्ही गेलो आणि जाताना अशा बऱ्याच पायऱ्या उतराव्या लागतात, कारण गंगामैया खाली आहे आणि तुमचा जाण्याचा रस्ता तो वरच्या लेवलला आहे. त्यामुळे असं उतरत 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 बऱ्यापैकी खाली जावं लागतं. आता वाटेत जाताना मला तिथे एक साधू बाबा बसलेले दिसले, तर मी आपलं थोडंसं बघितलं, कारण की बरेच दिवसामध्ये मला कुठल्या साधू ऋषींचं दर्शन वगैरे झालेलं नव्हतं. आणि जेव्हा तुम्ही अलीकडे मागच्या जी वेळेची झालेली नर्मदा परिक्रमा आहे त्याच्यामध्ये बऱ्याच साधू संतांचे दर्शनं तुम्हाला होत असतात, तेव्हा जेव्हा असं काही आपण करून आलो असतो तेव्हा त्या साधूंकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा असतो. पण जेव्हा नवीन व्यक्ती असतात, किंवा जसं माझे मिस्टर आणि मुलगी ह्यांनी कधी जास्त असे साधू बिधू हे या लोकांच्या
भानगडीला ते कधी पडले नसल्यामुळे किंवा परिक्रमेच्या वगैरे पण प्रकाराला त्यांनी कधी तिकडे जाऊन कर्ण परिक्रमा किंवा ह्या गोष्टींचा भाग घेतलेला नसल्यामुळे त्या लोकांचा एक बघण्याचा एक दृष्टिकोन या साधूंकडे वगैरे वेगळा असतो. म्हणजे एक जनरल शहरी माणसाला थोडं वेगळं वाटतं ते. त्यामुळे ते 2 हात लांबच राहतात त्यांच्यापासून. तर तशा पद्धतीने उतरून आम्ही तिकडे खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर मग पहिल्यांदा एक आश्रम लागला आणि त्या आश्रमामध्ये काही अशा 2-3 खोल्या वगैरे दिसत होत्या आणि बाहेर असं अन्नछत्र वगैरे लिहिलेलं होतं. काही गाई वगैरे, गाई वासरं अशी बांधून ठेवलेली पण तिथे, म्हणजे गोठ्यासारखं असं होतं तिथे दिसलेली. म्हणजे गोशाळा वगैरे पण त्यांची होती तिथे. आणि त्यानंतर मग जे बघण्यासारखं खरंच महत्त्वाचं ठिकाण होतं ते म्हणजे वसिष्ठ गुफा. वसिष्ठ गुफा. आणि पुरुषोत्तमानंद स्वामी ज्यांनी या गुफेसाठी सगळं आश्रम वगैरे सगळे कार्य केलं आहे. हा आहे वसिष्ठ गुफेचा परिसर आणि समोर दिसतात आहेत आपल्या गंगा मैया. तर आता हा जो व्हिडिओ पाहिला ती जी वसिष्ठ गुफा आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा गेलो तर तेव्हा आतले एक 10-12 लोक होते बसलेले, ते सगळे बाहेर आले आणि आम्ही गेलो तेव्हा मग एकदम शांत होतं, कोणीच नाही. आणि मग आम्ही 3 तिथे बसलो ध्यानाला. आणि मी सांगूनच ठेवलं होतं की मला एक 10 मिनटं लागो, 15 मिनटं लागो, 20 मिनटं लागो, तुम्ही मला उठवायचं नाही. तुम्ही तुमचं झालं आणि तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही जा. कारण हे काही ध्यान करणारे लोक नाही आहेत. 5 मिनटामध्ये त्यांना खूप होतं. तर त्यामुळे मी तसं सांगितलं होतं. आणि त्यामुळे मी मग ध्यानाला बसून गेले आणि असं बऱ्याच वेळाने मला असं, म्हणजे किती वेळ झाला माझ्या काही लक्षात येत नव्हतं, पण एक 5 मिनटं असं झाले असतील असं मला वाटलं. आणि त्याच्यानंतर काही कानामध्ये असे बारीकसे आवाज येतात ते जसं लक्षात आलं. आणि मग थोडं डोळे उघडून बघितलं तर एकदम 25-30 लोक असे शेजारी पाजारी असे बसलेले दिसले. आणि मुलगी आणि मिस्टरांची पण चुळबुळ चालली होती की हिचं कधी होतं संपतं म्हणून, आता आपण बाहेर जाऊ, गर्दी झालेली आहे म्हणून. आणि मग मी त्याच्यातून बाहेर आले आणि जवळजवळ 15-1 मिनटं होऊन गेली होती, पण मला अक्षरशः 2-4 मिनटंच झाल्यासारखं वाटत होतं. म्हणजे त्या गुहेमध्ये नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आणि चांगल्या प्रकारच्या अशा एनर्जीज आहेत की तिथे तुम्हाला ध्यान पटकन लागू शकतं. आणि लागलेलं ध्यानानंतर पटकनच तुम्ही एकदम वेगळ्या तंद्रावस्थेत जाता. अशा प्रकारचा तिथे अनुभव आला. मग बाहेर पडलो आणि मग तिथे मला काही अन्नदान वगैरे करायचं होतं. तर त्यामुळे तिथे अन्नदान वगैरे केलं. अन्नदान केलं म्हणजे अन्नदानासाठी पैसे दिले, कारण तिथे आपण काही सामुग्री नव्हती त्यामुळे करू शकणार नव्हतो. पण त्यांना सांगितलं तिथे की अन्नदान करायचं आहे आणि त्या पद्धतीने अन्नदानाचं सर्व तिथे सोपस्कार केले. आणि नंतर मग आता बघायचं होतं अरुंधती गुफा. तर मग ती अरुंधती गुफा विचारल्यानंतर सांगितलं की ते अजून तुम्ही ह्याच गंगा मैयाच्याच साईडनं उजवीकडे थोडं गेलात की तुम्हाला अरुंधती गुफा दिसेल. आता झालं काय होतं की आम्ही गेलो तर मे महिन्यामध्ये ऋषिकेशला प्रचंड ऊन होतं आणि आम्ही तिथं साधारण 11-11:30 या दरम्यानमध्ये पोचलो होतो. आणि त्यामुळे 11-11:30च्या दरम्यानमध्ये गंगा मैयाच्या शेजारी असं म्हणजे वाळूचा किनारा झाल्यासारखं, जसं बीच असतं समुद्राचं तसं तयार झालेलं आहे. आणि दगडगोटे पण आहेत. पण ते इतकं तापलेलं होतं आणि इतकं गरम होतं तर भयंकर, की मग थोडंसं असं वाटायला लागलं की तिकडे जाऊया की नको. पण मी म्हटलं नाही, मी अनेक वर्ष वाट बघितलेली आहे, कोणाला नसेल यायचं तर नका येऊ, पण मला मात्र जायचंच आहे. पण शेवटी माझ्याबरोबर सगळेच जण आले आणि मग आम्ही अरुंधती गुफा बघायला गेलो. आणि ती थोडीशी लहान होती याच्यापेक्षा, पण तिथे कोणी काही गर्दी अजिबातच कोणी नव्हती. म्हणजे काही लोकांना ती माहिती पण नसेल कदाचित, त्यामुळे तिकडं कोणी आलेलं नव्हतं विशेष फारसं.
मग मी तिथे पण बसले, पण मी तिथे ध्यान न करता मी तिथून समोर अगदी गंगा मैया दिसत होती. तर तिथे बसून मी गंगा मैयाचं असं उघड्या डोळ्यांनी ध्यान म्हणता येईल त्याला, तर तशा पद्धतीने बघत बसले तिकडे. Пойти в горы с тобой, тебе все расскажу. सगळं जंगली सरडा वाटतोय. Потому что мы завтра выезжаем с утра. Хорошего дня, братья. До связи. ही आहे अरुंधती गुफा. आणि मग तिथून काही राफ्टिंगवाले ते जे बोट्स वगैरे असतात तर त्या पण जातात. खरं म्हणजे या राफ्टिंगवाल्यांनी इतका त्रास झालेला आहे ऋषिकेशला या राफ्टिंगवाल्या सगळ्या लोकांमुळे, किंवा ती जी मुलं असतात नवीन ती सगळीकडे प्रचंड राफ्टिंगच्या लोकांची गर्दी, आणि त्या मोठ्या मोठ्या जीपवर ते राफ्ट टाकून नेतात. आणि म्हणजे एक प्रकारे खरं तर ते जीवसुद्धा धोक्यात घालणं आहे, ॲडव्हेंचर स्पोर्ट म्हणतात त्याला. पण ते म्हणजे आपण हल्ली जेव्हा घटना बघतो की पाण्यापासून जपून राहा तुम्ही किंवा काय, तर हे सगळं सोडून विनाकारण असे जीव धोक्यात घालणं आणि त्याच्यासाठी बरेच उद्योग करणं हा सगळा प्रकार चालू असतो या भागामध्ये. आणि त्याच्यामुळे त्या राफ्टिंगच्या सारख्या बोटी एकामागून एक जात होत्या, त्यामुळे ते जे सौंदर्य होतं गंगा मैयाचं सुंदर, म्हणजे मागच्या साईडला असे कडे वगैरे, मधल्या साईडला गंगा मैया वाहते, इकडच्या साईडला रस्ता आहे, पण तिथे गुफा वगैरे आहेत या. आणि तीच गुफाने आम्हाला असं जाताना अजूनसुद्धा 4-5 गुफा अशा दिसल्या, की म्हटलं या ठिकाणी पूर्वीच्या काळी खरोखर ऋषीमुनी काही ना काही तपश्चर्या साधना करत असतील, आणि कदाचित काही अजूनही कुठे असतील ज्या आपल्याला अज्ञात आहेत. अशा ठिकाणी अजूनही काही जणांची तपस्या चालू आहे असंही होऊ शकतं. तर मग अरुंधती गुफेमध्ये बसून थोडा वेळ ते दर्शन घेतलं, आणि नंतर मग मात्र गंगा मैयामध्ये पाय सोडून बसणं किंवा तिला स्पर्श करणं, तिची अनुभूती घेणं, हा मोह अनावर झाला. आणि त्यामुळे मग गंगा मैयामध्ये गेलो. आणि हर हर गंगा जरी मैया. बाहेर सगळीकडे अगदी कडक ऊन असेल तरीसुद्धा गंगा मैयाचं पाणी मात्र नेहमी जसं थंड असतं तसं इतकं थंड सुंदर पाणी होतं आणि स्वच्छ होतं. आणि त्यामुळे तिथेच गंगा मैयाचं दर्शन घेतलं, तिला नमस्कार केला, आणि सगळीकडे अंगावर पाणी येऊन शिंपडून घेतलं. कपडे वगैरे आणले नव्हते, त्यामुळे तिथे अंघोळ स्नान वगैरे शक्य नव्हतं, पण जेवढं आपल्याला मानसिक स्नान आणि अंगावर पाणी उडवून घेता येईल तेवढं घेता आलं. आणि खूप वेळ तिथे असं, जरी वर ऊन होतं तरी तिथे मस्त बसलो, अर्धा तास तरी तिथे छान, म्हणजे अगदी वेळ आनंदात घालवला. आणि त्यानंतर मग परतीच्या वाटेला लागलो. परत येताना पण मला ते साधूबाबा दिसले, आणि माझ्याकडे बेसनाचे लाडू मी नेलेले होते, की आपण खाण्यासाठी म्हणून असा पूर्णच्या पूर्ण डबाच होता माझ्याकडे. तर मग मला असं तिथे गेल्यानंतर वाटलं की पैसे वगैरे तर देता येतील यांना, पण पैशापेक्षा अन्नाचं महत्त्व खूप आहे जास्त, हे नर्मदा परिक्रमेत मला माहिती झालेलं होतं. त्यामुळे मी म्हटलं यांना काहीतरी आपण देऊ, तर मग ते लाडू त्यांना दिले. आणि त्या साधूंनी माझ्याकडे जे असं थोड्या वेगळ्या नजरेने बघितलं, म्हणजे की
ज्याला असं आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या मनातला भाव आपल्याला कळला ना, तर कसा एक त्या व्यक्तीचा चेहऱ्यावर जसे ते भाव उमटतील, तसं काहीतरी माझ्या मनातलं त्यांना काहीतरी कळलं, असं मला काहीतरी त्यांच्या नजरेतून वाटलं. आणि मग त्यांना तो देऊन सगळा प्रसाद वगैरे मी तिथून निघाले. आणि मग आम्ही परतीच्या मार्गाला लागलो आणि तिथून मग आम्ही ऋषिकेश बघण्यासाठी जाणार होतो. म्हणजे ऋषिकेशमधली जी महत्त्वाची मंदिरं वगैरे जो भाग आहे तो बघण्यासाठी जाणार होतो. आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत पाहण्यासारख्या. आणि त्याची जर माहिती हवी असेल तुम्हाला आणि तो पण व्हिडिओ बघायचा असेल, तर तुम्ही मला नक्की कळवा. आणि त्याच्यामधली जी मंदिरं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची होती. आपण कधी काही वेळेला न माहिती असलेल्या लोकांची मंदिरं पण आहेत तिथे. तर तो व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करा. तर मग तो व्हिडिओ मी त्याच्यासाठीचा सुद्धा तुमच्यासाठी बनवेन. नमस्कार. नर्मदे हर.